आजचा विषय महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी जी माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे, त्यामध्ये महिलांच्या सुविधेसाठी भरपूरसे आमूलाग्र बदल करण्यात आले आहे. जसं या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा 60 वर्षावरून 65 वर्ष करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. जमिनीच्या मालकीची जी अट होती ती पूर्णतः काढून टाकण्यात आलेली आहे. डोमेसाईल सर्टिफिकेटच्या जागेवर तुम्ही आता तुमचे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड 15 वर्ष जुने असेल तर ते, किंवा मतदान कार्ड, किंवा शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. तसेच परराज्यातील मुलीने महाराष्ट्राच्या मुलाशी लग्न केले असेल तर तिच्या पतीचे कागदपत्र या योजनेसाठी ग्राह्य धरले जातील. कुटुंबातील कोणती अविवाहित महिला असेल तर ती सुद्धा या योजनेसाठी पात्र आहे असे सरकारने नमूद केले आहे. आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हा फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक ही 31 ऑगस्ट करण्यात आली आहे. म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत जरी तुम्ही हा फॉर्म भरला तरी 1 जुलै पासूनचे आर्थिक अनुदान तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि विशेष बाब, सरकारी कर्मचारी अर्जासाठी तुमच्याकडनं कोणतेही शुल्क आकारणार नाही. हा फॉर्म भरणे मोफत राहील सरकारी कर्मचाऱ्याकडनं जर तिथं तुम्ही भरला तर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.